नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। लाडक्या बहिणीच्या पाठिंब्यावर भरभक्कम बहुमताने निवडून आलेल्या महायुती सरकारच्या विरोधकांनी हीच योजना आता सरकारच्या विरोधात वापरायला घेतली आहे। योजनेच्या लाभार्थ्यांच्या बाबत होणारी विधानं काय कारणाने होत आहेत आणि मंत्रालयात या योजनेच्या बाबत नक्की काय छिष्तय ते आजच्या विशेषमध्ये। महाराष्ट्रामध्ये नवं सरकार आल्याच्या नंतर सर्वाधिक चर्चा सुरू झाली ती लाडकी बहीण योजना याबाबत। या योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या आणि त्यातील काहींची आर्थिक पत अनेकांना तसं पाहिलं तर आधीच खटकली होती। त्याच्याच अनुषंगाने समाजातली चर्चा ही योग्य पद्धतीने आणि त्याच अनुषंगाने योग्य त्या व्यक्तींना या योजनेचा लाभ कसा मिळेल या संदर्भात सरकारपर्यंत पोहोचवण्यात आली। ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये। मुळात योजनेच्या नियमानुसार अंमलबजावणीची चर्चा सुरू होण्यामागची कारणं आपल्याला समजून घ्यायला लागतील। लाडकी बहीण योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात मागेल त्याला सन्मान निधी मिळाला। तपासणीच्या दरम्यान अनेक लाभार्थी वादग्रस्त ठरले। सक्षम महिला आणि चक्क काही पुरुषही महिलांच्यासाठी असलेल्या या योजनेचे लाभार्थी होते असं आढळलं। लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता देताना मात्र आता कठोर पडताळणी करा अशी मागणी जनसामान्यांमधून होती आहे। या लाडक्या बहीण योजनेच्या संबंधात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला की ही योजना राज्याच्या तिजोरीवर भार आहे का। राज्याच्या तिजोरीशी लाडकी बहीण आणि त्याच्याच पलीकडे सुद्धा काही कल्याणकारी योजनांचा संबंध कसा येतोय आणि या योजना राज्य सरकारच्या तिजोरीवर म्हणजे पर्यायाने तुमच्या आमच्या खिशावर भार पडतायत का ते पहा। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता 50 लाख कोटी रुपयांच्या आसपास पोहोचलेली आहे। यात लाडकी बहीण योजनेच्यासाठी 46,000 कोटी रुपयांची दरवर्षासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त मुख्यमंत्री वीज सवलत योजनेच्यासाठीची तरतूद आहे 14,761 कोटी रुपये। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत राज्यातल्या 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। राज्याच्या तिजोरीवर कोणत्याही प्रकारे कल्याणकारी योजना राबवली जात असताना त्याचा भार येणार नाही असा दावा महायुती करते। विरोधकांनी हा दावा फेटाळून लावलाय। राज्याच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतात। निकष न बदलता यासाठी देण्यात आले पैसे 3-3, 4-4 महिन्याचे की 1500 रुपयाला मतं बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला, लाच होती। तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्र या संदर्भात भान राहिलं नाही, फक्त त्यांना मतं विकत घ्यायची होती।
विरोधकांच्या या प्रचाराच्या दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही हे यासाठी समजून घेणं लक्षात गरजेचं आहे, कारण प्रत्यक्षात सरकारनं जेव्हा योजना आणली तेव्हाच योजनेचे लाभार्थी कोण असतील कोण नसतील हे स्पष्ट सांगितलं होतं। आणि त्याचमुळे जर समजा नियमाच्या पलीकडे कोणी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे सरकारनं आधीच स्पष्ट केलेलं आहे। आता योजनेचा लाभ यापूर्वी सरसकट मिळाला म्हणून प्रत्येक वेळेला तो तसा मिळेलच असं नाही। हे लक्षात घेत असताना आपल्याला कोणाला लाभ मिळणार नाही तेही पाहायचं आहे। समजा एखाद्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या घरातल्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही। समजा त्या घरामध्ये कोणी आयकर भरत असेल तर लाडकी बहीणचे पैसे संबंधित महिलेला मिळणार नाहीत। कुटुंबामध्ये कोणी केंद्र किंवा राज्य सरकारचा कर्मचारी असेल तर संबंधित घरातल्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही हे राज्य सरकारनं आधीच सांगितलंय। समजा एखादी महिला आधीच इतर कोणत्या सरकारी आणि शासकीय योजनेतले 1500 रुपयाची लाभार्थी असेल तर तिला सुद्धा पैसे मिळणार नाहीयेत। आजी माजी खासदारांच्या कुटुंबियांना पैसे मिळणार नाहीत हे तसं अपेक्षितच आहे। समजा एखाद्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळता इतर कोणतीही चारचाकी असेल तर त्या महिलेला म्हणजे त्या घरातल्या महिलेला सुद्धा लाभ मिळणार नाही हे सुद्धा राज्य सरकारनं यापूर्वीच सांगितलंय। दरम्यान या लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांचं नक्की म्हणणं तरी काय आहे पहा। लाडकी बहीण योजनेवरचे आक्षेप काय होते ते आता समोर येत आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये सरसकट लाभ मिळाला असं सांगितलं गेलं। तपासणीमध्ये अनेक लाभार्थी वादग्रस्त ठरले। सक्षम महिला आणि चक्क काही पुरुषही लाभार्थ्यांच्या यादीत होते। पुढचा हप्ता देताना कठोर पडताळणीची मागणी याचसाठी करण्यात आली। अशा स्थितीत विरोधक जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या बाबत नकारात्मक भूमिका मांडतात तेव्हा त्यांच्या मनात नक्की काय डाव असतो ते पाहूयात। विरोधकांना लाडकी बहीण योजना बंद होण्याची अफवा पसरवायची असते, कारण त्यात त्यांचं राजकारण दडलेलं आहे। ही योजना आपले निकष बदलणार आहे अशी अफवा सुद्धा हे विरोधक पसरवतात, कारण त्याद्वारे मतदार बाधित करता येतो। महायुतीपासून खास करून महिला मतदारांना तोडणं हा आत्ताच्या महायुती विरोधकांचा मेन अजेंडा आहे, मुख्य अजेंडा आहे। संभ्रमित महिला मतदार या स्वाभाविकरित्या घरोघरी चर्चा करतील आणि परिणामी घरातला मतदार सुद्धा अविश्वासानं ग्रस्त होईल। आणि याचा सगळ्याचा एकत्रित परिणाम हा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा मतटक्का कमी करण्यात होऊ शकतो असं विरोधकांना वाटतं। कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत एक। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरताची स्क्रुटिनी करण्याचा किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल। कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही। लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल।
विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.